सगळीकडे सध्या एकच प्रश्न विचारला जातोय की एआय मुळे जॉब जातील का? एआय मुळे फक्त एक स्पेसिफिक जॉब रिप्लेस होत नाही, पूर्ण डिपार्टमेंटच रिप्लेस होतोय. जॉब रोल चेंज होईल, स्ट्रक्चर चेंज होईल, ह्युमन डिपेंडन्सी कमी होईल आणि एआय एजंट्स या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेतील, मान्य. परंतु जो टच अँड फील ह्युमन मध्ये आहे तो तुम्हाला मशीन देईल का? नाही देणार, आणि देईलही. दोघं गोष्टी आहेत. एआय मुळे ह्युमन स्किलवरची डिपेंडन्सी कमी होत झाली अशी भीती निर्माण होते. ह्युमन्सची डिपेंडन्सी नक्कीच कमी होत जाते. टेक्नॉलॉजीचे आपण गुलाम होत चाललोय, ही गोष्ट मान्य करावीच लागेल. कारण आपण मोबाईल ॲडिक्टेड झालेलो आहे, आपण टेक्नॉलॉजी ॲडिक्टेड झालेलो आहे. नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षकांनो, पिक्टोग्राम चावडी गप्पा अनुभवांपलीकडच्या या व्यासपीठावरती मी विकास गायधनी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विश्वाच्या निर्मितीपासून खरं तर आजपर्यंत आपण काळ जर बघितला तर हजारो लाखो वर्ष उलटून गेलेत, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये 4 ट्रिगर पिरियड होऊन गेलेत. साधारण 1,00,000 वर्षापूर्वी असं म्हणतात की साधारण 1,00,000 वर्षापूर्वी पहिला ट्रिगर पिरियड आला होता, जेव्हा माणसाला बोलता यायला लागलं, संभाषण सुरू झालं आणि संभाषण सुरू झाल्यानंतर देवाणघेवाण सुरू झाली विचारांची. त्यानंतर साधारण दुसरा जो बदल घडला किंवा दुसरा जो ट्रिगर पिरियड आला तो साधारण 10,000 वर्षापूर्वी आला, जेव्हा माणसाला लिहायची संकल्पना सुचली, माणूस लिहायला लागला आणि लिखाणाद्वारे एक एक गोष्ट समाजापर्यंत पोहोचवू लागला. परंतु लिहिलेल्या गोष्टी किती लिहिणं आणि किती पोहोचवणं असा प्रश्न होता. त्यानंतर तोही काळ गेला आणि मग आला तिसरा ट्रिगर पिरियड. साधारण 1455 मध्ये जेव्हा प्रिंटिंगचा शोध लागला, तेव्हा तुमचे विचार, जे तुम्ही बोलताय, जे तुम्ही ऐकताय, जे तुम्ही विचार करण्याची तुमची शक्ती आहे ती लिहून प्रिंट करून लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आधी आपण लिहून 4 लोकांपर्यंत पोहोचत होतो, प्रिंट करून ते 4चे 400 4,000 व्हायला लागले. हा झाला तिसरा ट्रिगर पिरियड. परंतु खरी क्रांती आली ती चौथ्या ट्रिगर पिरियडमध्ये. 1970 नंतर जेव्हा त्या दरम्यान ICचा शोध लागला, इंटिग्रेटेड चिप्स, कम्प्युटर आपण ज्यांना म्हणतो. हा जो कालावधी आहे 1970 ते आता 2026 मध्ये आपण बसलेलो आहोत. या सगळ्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं, एक महाकाय कम्प्युटर बनवण्याकरता पूर्ण एक रूम लागत होती, पूर्ण एक खोली लागत होती. आणि आज तुम्ही आम्ही जे एकमेकांना बघतोय, बोलतोय, ऐकतोय, टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की तुमच्या हातातल्या मोबाईलपासून तुमच्या घरातल्या TV पर्यंतच्या गोष्टी ज्या तुम्ही घरात बसून किंवा ट्रॅव्हल करताना बघत ऐकत होतात, त्यात तुम्हाला तिथे आता मोबाईलची गरज नाही पडत आहे. हातातल्या मोबाईलपासनं ते तुमच्या घरातल्या TV पर्यंतच्या गोष्टीही खरं तर टेक्नॉलॉजीने तुमच्यातनं काढून घेतल्या आहेत. आता तुम्हाला त्या गोष्टींकरता एका ठिकाणी बसण्याची गरज नाही आहे. तुम्ही घातलेला चष्मा तो ब्लूटूथचा चष्मा असू शकतो, ज्यातून तुम्ही गाणे ऐकू शकतात. तुमच्या हातातलं जे वॉच आहे तिथं तुम्ही कॉल्स घेऊ शकतात, तिकडनं तुम्ही कम्युनिकेट करू शकतात. इतक्यापर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचली आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की आत्ता जो इरा सुरू झाला आहे, हा टेक्नॉलॉजीचा इरा म्हणण्यापेक्षा कन्फ्युजन इरा खूप जास्त वाटायला लागला आहे. आणि याच्यामध्ये गोष्टी कन्फ्यूज व्हायला लागलेत लोक, कारण खूप जास्त लवकर बदल घडायला लागलेत. आणि हेच सगळं कन्फ्युजन दूर करण्यासाठी आणि नक्की हा 5वा ट्रिगर पिरियड किंवा हा नवीन इरा नक्की आहे काय हेच समजून घेण्याकरता आज एका तज्ज्ञ व्यक्तीला, या क्षेत्रातल्या एक्सपर्ट व्यक्तीला आपण आपल्या व्यासपीठावरती बोलवलेलं आहे. गेली कित्येक वर्ष त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना किंवा आपल्यासारख्या तरुणांना जी भीती आहे की आत्ताचा जो कन्फ्युजन इरा, ज्यामध्ये AI ज्याला आपण म्हणतोय, तो नक्की आपले जॉब्स खाऊन घेईल की आपला बेघर करेल की नक्की काय करेल, काय होईल आपल्यासोबत, याचं फ्युचर आपल्याला माहीत नाही आहे. याच सगळ्या गोष्टींना जाणून घेण्याकरता ग्रोथ व्हॅल्यू टेक्नॉलॉजीजचे संचालक उमेश किवनसरा सर आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की सर हे चाललंय काय. नमस्कार. नमस्कार. पिक्टोग्राम चावडीवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. थँक्यू. आणि जसं मी आत्ता सांगितलं की 4 ट्रिगर पिरियड होऊन गेलेत सर, आणि 5वा ट्रिगर पिरियड खरं तर आम्हा नवतरुणांना तो म्हणजे ती समस्या आम्हाला भेडसावते. नक्की काय प्रकारे AI हा 5वा ट्रिगर पिरियड म्हणता येईल का? नक्कीच. हा 5वा जो ट्रिगर पिरियड आहे, याला आपल्याला अशा स्वरूपात बघावं लागेल का जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे बघितलं जायचं तेव्हा तो किती गुणवान आहे हे समजण्यासाठी आपण त्याची बौद्धिक पातळी समजून घ्यायचो. बरोबर. आणि त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधला जो दुसरा वर्ड आहे, हा पहिल्या संज्ञेशी जुळणारा वर्ड आहे. तर बुद्धिमत्ता आणि पहिला शब्द म्हणजे आर्टिफिशियल, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता.
म्हणजे एखादा व्यक्ती कसा विचार करतो, कसा बोलतो, कसा लिहितो, कसा वाचतो, त्याच्याकडे काय कॅपॅसिटीज असू शकतात, त्याची विचार करण्याची क्षमता कशी असू शकते, तो कशा भावना व्यक्त करतो, या सगळ्यांचं कॉपी पेस्ट करून जी काही सिस्टीम तयार झाली त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणू शकतो. मे बी हा एक सुरुवात आहे अशा रोबोट्सची जी आपण टी व्हीमध्ये मूवीजमध्ये बघत आलेलो आहे. बरोबर. जे रोबोट्स आपल्याशी कन्व्हर्सेशन करायचे आणि आपण सांगितलेली कामं ऐकायची, ही याची एक सुरुवात आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही 5वा ट्रिगर पॉईंट नक्कीच होणार आहे, कारण की हा एक रिव्होल्युशन घेऊन आलेला आहे. आज आपण बघतो की बरीच अशी कामं आहेत का जी एका व्यक्तीसाठी आपल्याला एक व्यक्ती करेल अशी कामं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कुठे ना कुठे संपुष्टात आलेली आपल्याला दिसते. बरोबर. तर हा कुठे ना कुठे एक मोठा ट्रिगर पॉईंट, इथून लोकांची विचार करण्याची क्षमता किंवा इथून काम करण्याची क्षमता या बदलताना आपल्याला दिसत आहेत. आपण 2-3 वर्षामध्ये जसं ChatGPT आलं तसं आपण बऱ्याच गोष्टींमध्ये चेंजेस बघितलेत. मग ते जॉब रोल्समध्ये असू द्या, मग ते तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये असू द्या, ओके, किंवा बऱ्याच अशा गोष्टींमध्ये. कारण की गव्हर्नमेंट स्वतः आता AI तंत्रज्ञानाचा उपयोग करायला लागली आहे. इन डिफेन्स, इन एव्हरीथिंग. म्हणजे आपण कोणता असा डिपार्टमेंट म्हणू शकत नाही का जिथे AIचा यूज आजकाल होत नाहीये. बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला ट्रिगर पॉईंट नक्कीच जाणवतोय का हा 5वा ट्रिगर पॉईंट आहे. मग सर, खरं तर आपण AI बद्दलच आज पूर्ण चर्चा करणार आहोत. AI मुळे नॉलेज वाढेल की माणसाची डिपेंडन्सी वाढेल, नक्की काय वाटतं? बघा याच्यामध्ये कसं आहे, मला असं वाटतं AI कडे एक नॉलेज हा भरभरून आहे. सगळ्यात अगोदर आपण जसं बोललो का गुणवान हा व्यक्ती कसा गुणवान होता, का त्याच्याकडे गुण आहेत, म्हणजे त्याच्याकडे बौद्धिक पातळी त्याची चांगली आहे. बरोबर. बौद्धिक पातळी चांगली याचा अर्थ काय, का त्याच्याकडे सोर्सेस ऑफ नॉलेज खूप आहे. म्हणजे त्याचा अभ्यास खूप आहे, त्याने खूप सारी पुस्तकं वाचली आहेत, त्याने खूप साऱ्या व्यक्तींसोबत चर्चा करून ज्ञान अर्पण केलेलं आहे, त्याने खूप साऱ्या जागेवरती शोध घेतलेला आहे आणि त्याच्याकडे ते सगळ्या गोष्टींचं काय आहे, नॉलेज आहे. आजकाल हे नॉलेज इंटरनेटवरती फुकट अवेलेबल आहे. बरोबर. सो नॉलेज व्हॅल्यू नाही, नॉलेजला आज काहीच व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू कशाला आहे, डिसिजन मेकिंगला आहे. त्या नॉलेजच्या आधारावरती जर मी ॲनालिसिस करू शकतो आणि मी काहीतरी डिसिजन पॉईंटला येऊ शकतो तर व्हॅल्यू त्या गोष्टीला आता झालेली आहे. इथे आपल्याला एक शिफ्ट बघायला मिळतोय का ज्याच्यामध्ये त्या स्पेसिफिक इंटेलिजन्समध्ये तुम्ही जर डिसिजन मेकिंग करू शकतायत तर त्या गोष्टींना महत्त्व जास्त मिळणार आहे. बरोबर. सर, मागच्या काही काळामध्ये आपण जे बघतो किंवा आपण या ट्रिगर पिरियडबद्दल जे बोललो, खूप झपाट्याने बदल होत आहे गोष्टींमध्ये. म्हणजे साधारण तुमचा 21 इंचीचा TV, करेक्ट, त्या टीव्हीवरती आपण जी फिल्म बघायची ती फिल्म तुमची आज वॉचमध्ये आली आहे. करेक्ट आहे. इतक्या लेवलला जर हे बदल सगळे घडतायत, मग हा स्पीड अपॉर्च्युनिटी म्हणायचा की थ्रेट म्हणायचा? सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम स्पीडचा नाही आहे, प्रॉब्लेम आहे स्केलचा. सी, आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलायचं झालं तर आज एक व्यक्ती, आपण एक एक्झाम्पल घेऊया, एक व्यक्ती जर कॉम्पिटिटरचं रिसर्च करतोय, तो व्यक्ती जर कॉम्पिटिटरचं रिसर्च करत असेल, आज तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिटरचं रिसर्च करून काहीतरी काम करत असाल आणि ते काम एका व्यक्तीला देत आहेत, तो व्यक्ती एका कॉम्पिटिटरचं किंवा 10 कॉम्पिटिटरचं रिसर्च करायला जेवढा वेळ लागतो, आज AIने ते एका सेकंदात होतं. तुम्ही फक्त कॉम्पिटिटरचं नाव टाका, तो गुगलवरती जाऊन त्याची सगळी इन्फॉर्मेशन आणतो, तुमच्याकडे काही डेटा सोर्स असतील ते द्या, तो सगळ्या त्याच्यावरती ॲनालिसिस करून त्याला रिझल्ट जनरेट करून देतो. हा झाला स्पीड. पण हे झाला एक रिझल्ट, पण त्याला तुम्ही दिला 1000 डेटा सेट्स आणि 1000 डेटा सेट्सवरती काम करायला लावले तर तो त्याचे नंबर ऑफ थ्रेड्स क्रिएट करून 1000 डेटा सेटवरती पण सेमच वेळ लावतोय. ही झाली स्केल. तर आता विषय स्केलवरती येतोय का जर एक व्यक्ती एक काम करायला 3 दिवस लावत होता, तेच काम एक AI एजंट एका 5 मिनिटात करू शकतोय. आणि त्याला स्केल असा आहे का त्याला तुम्ही नंबर ऑफ थ्रेड्स क्रिएट केले तर तो त्या 5 मिनिटात 1000 कंपनींचे कॉम्पिटिटर रिसर्च करू शकतोय. सो प्रॉब्लेम इज विथ स्केल. तुम्हाला जर घाबरायचं असेल तर स्पीडने घाबरू नका, स्केलने घाबरा. ओके. AI मुळे माणूस स्मार्टर होईल की AI वापरणारा ऑपरेटर होईल, काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये काय, आता 2 गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. एक गोष्ट ज्याच्यामध्ये ना माणसाला खूप रुची असते आणि दुसरी गोष्ट तो करायचं म्हणून करतो. मग या दोघं गोष्टींमध्ये ज्या गोष्टीत रुची असते त्याच्यात तो अजून डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आणि सी, आता जी व्यक्ती एका स्पेसिफिक डोमेनमध्ये खूप जास्त नॉलेज गेन करू शकते त्या व्यक्तीला स्कोप पुढे वाढत जाणार आहे. आणि जी व्यक्ती मल्टीपर्पज किंवा मल्टीटास्किंगमध्ये विचार करण्याचा
प्रयत्न करत होती ती कुठे ना कुठे त्यांचे हात आवळले जातील. कारण की मल्टीटास्किंगमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक डोमेनचं नॉलेज जेवढं आहे तेवढंच तुम्हाला सगळ्या डोमेनचं नॉलेज आलेलं आहे. बरोबर. अँड दॅट इज ऑलरेडी AI इज डुईंग दॅट. AIकडे जे नाही आहे त्या गोष्टींवरती जर आज मी काम करतोय तर मी कुठेतरी AIला बीट करू शकतोय. बट त्याच्यासाठी मला कोणत्या तरी एका स्पेसिफिक डोमेनमध्ये किंवा 2 स्पेसिफिक डोमेनमध्ये अजून जास्त लक्ष द्यावं लागेल. मला AIचा यूज करून त्याच्यावरती अभ्यास अजून जास्त करावा लागेल आणि मला AIला इनपुट द्यावे लागतील माझं ते काम करून घेण्यासाठी. आज बरेचशी लोक काय करतात, AIला बेसिक गोष्टी करायला लावतायत. तू माझ्यासाठी ईमेल लिहून दे, तू माझ्यासाठी लव्ह लेटर लिहून दे. अरे काय वो ऐसा है कि अल्लादीन का चिराग होता है. अल्लादीन का चिराग घिसने के बाद ना एक क्या आता है, बाहर निकलता है और बोलता है हुकुम मेरे आका. बराबर. ओके. और उसको तुम बोल रहे हो कि जा मेरे खाने में नमक का मैं नमक लेके आ. अरे तू मांग सकता है, तू मांग ना. राईट. सो दॅट इज द सिम्पल की AIला यूज करून तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकताय. तुम्ही एक स्पेसिफिक डोमेन निवडा, त्या डोमेनमध्ये तुम्ही काय काय करू शकताय ते निवडा. सगळ्यात अगोदर मला काय वाटतं का या गोष्टींमध्ये ना तुम्ही स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं आहे. राईट. एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे, आपण त्याला देतोय अशी कामं का जी इझिली होऊ शकतात अँड दॅट इज ओके. मी त्याच्याशी काही हे नाही का ती केलीच पाहिजे. बट इथे तुम्ही शिफ्ट चेंज करायला पाहिजे. जर तुमच्याकडे एक हत्यार आलंय ना, तुम्ही जे हत्यार वापरायला शिका. दिस इज विपन. जर त्याचा यूज तुम्ही चांगला केला तर चांगला होणार आहे, वाईट केला तर वाईट होणार आहे. पण ते वापरून तुम्ही स्वतःला घडवण्याचा विचार करा. तुम्ही त्या गोष्टींमध्ये वेळ घालवतायत, तुम्ही त्याचा उपयोग सोशल मीडियावरचं कंटेंट बनवण्यासाठी घालवतायत. हा ठीक आहे, ते जर तुमच्या बिझनेसशी तुमच्या लाईफशी रिलेटेड असेल तर दॅट इज ओके. बट तुम्ही वेळ टाइमपास करण्यासाठी घालवत असाल AIचा यूज करून तर तो कुठेतरी वाईट दिशेने जातोय. आणि तेच तुम्ही सगळ्यात अगोदर मला तरी वाटतं सेल्फ इम्प्रूव्हमेंट. AI इज द बिगेस्ट सोर्स ऑफ लर्निंग. त्याच्याकडून तुम्ही बरंच काही शिकू शकताय. तुम्ही एक स्पेसिफिक निश निवडा जिच्यामध्ये तुम्हाला आवड आहे आणि त्या आवडीच्या निशमध्ये तुम्ही आज PhD लेवलचं नॉलेज फक्त AI तुम्हाला देऊ शकतंय. आणि त्याच्याकडून तुम्ही काय कामं करून घेऊ शकताय, कसे एजंट्स तुम्ही बनवून तुम्ही तुमचा बिझनेस किंवा तुमची लाईफ बनवू शकताय, त्याच्यावरती तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे. AIला कुठले प्रॉम्प्ट दिले पाहिजे, AIकडनं काय माहिती घेतली पाहिजे किंवा AIचा वापर कसा केला पाहिजे यावर नक्की आपण चर्चा करू. पण मला तुम्हाला थोडं मागे जाऊन एक प्रश्न विचारायचा आहे की 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही IT सेक्टरमध्ये काम कराल? 15 वर्षापूर्वी तर मुळीच नक्कीच नाही. माझं आत्ता करंट वय वर्ष 30 आहे. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्याच वेळेला मी माझा बिझनेस सुरू केला होता. तेव्हा मी आणि माझा एक मित्र आहे कमलेश, आम्ही दोघांनी मिळून UK व्हॅली टेक्नॉलॉजीज हा माझा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये U फॉर उमेश होता आणि K फॉर कमलेश होता. ओके. तर दोघांनी मिळून सुरू केला होता. बट त्यावेळेला त्याला एक चांगली जॉब मिळाली. त्यावेळेला त्याने जॉब करायला प्राधान्य दिलं आणि तिथून UK व्हॅली माझ्यासोबत पुढे गेली. सो तेव्हा जेव्हा आम्ही चालू केलं होतं तेव्हा आम्ही जस्ट कॉलेजचे स्टुडंट होतो. आम्ही तेव्हा बऱ्याच गोष्टी शिकत होतो, त्या शिकवत होतो आणि त्याच्यातून काहीतरी जे जमेल ते करत होतो. म्हणजे त्यावेळेस ना आमच्याकडे स्किल्स होते, ना मनी होतं, ना रिसोर्सेस होते. आणि या तिघ गोष्टींची कमी असताना बिझनेस करणं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट असते. बरोबर. बट एक गोष्ट होती, आमच्याकडे काहीतरी करण्याची धमक होती. अँड दॅट इज का आम्ही आमच्या पूर्ण बॅचमध्ये पहिले असे होते का ज्यांनी बिझनेस सुरू केला होता आणि त्याच्यावरती आम्ही आज पण वर्किंग करत आहोत. सो त्या वेळेला जो बिझनेस चालू केला दॅट वॉज रिलेटेड टू IT. आम्ही अँड्रॉइडचे कोर्सेस केले होते, वेब डेव्हलपमेंटचे कोर्सेस केले होते. नंतर मी डिजिटल मार्केटिंगचाही एक कोर्स केला होता आणि त्याला अनुसरून असं पकडा का फ्रीलान्सिंग करत होतो. बट आम्हाला असं फ्रीलान्सिंगवरती राहायचं नव्हतं. आम्हाला असं स्वप्न होती एक चांगली मोठी कंपनी बनवू आणि ते आज कुठेतरी पूर्णत्वास आलेले आम्हाला दिसतंय. सो सुरुवात अशी झाली होती. त्याच्यानंतर मी ॲक्च्युली एज्युकेशनला चांदवडला होतो. तिथं माझं एज्युकेशन झालं आणि तिथून मी नाशिकला शिफ्ट झालो. तर तिथून मग नाशिकमध्येच आज स्थायिक आहे आणि इथेच माझी कंपनी चालू आहे. UK व्हॅली सोबतच आपण ग्रोथ व्हॅलीचंही काम करताय. करेक्ट. आणि जसं इंडियामध्ये आपला बिझनेस आहे त्याप्रमाणेच परदेशामध्ये आपण तेवढेच आपले पंख पसरवून काम करत आहात. खूप चांगली ग्रोथ तिकडे मिळते. करेक्ट. डिफरन्स कुठे येतोय इंडिया आणि परदेशात जर आपण या गोष्टींचा विचार केला तर फरक काय दोन्हीकडे काम करताना? इंडिया आणि जर अदर कंट्रीजचा आपण विचार केला, अदर कंट्रीजमध्ये पण स्पेसिफिकली गल्फ कंट्रीज अँड US रिजन आपण जर विचार केला तर याच्यामध्ये आणि इंडियाच्या याच्यामध्ये थोडा एक माइंडसेटचा फरक आपल्याला जाणवतो. तिकडची लोक क्विक डिसिजन मेकर्स आहे. तिकडची लोक पैशांपेक्षा रिझल्टवरती जास्त व्हॅल्यू देतात. ओके. तिकडच्या लोकांना किती खर्च येईल त्याच्यापेक्षा त्याच्यामधून काय रिझल्ट एक्सपेक्टेड आहे
याच्यावरती ते विचार करतात. ती लोक फ्युचरचा विचार करतात, ती आत्ताचा विचार करून काम करत नाहीत. हम्म. ती लोक विश्वास ठेवून काम करतात. ती लोक अशी बरेच एक्झाम्पल्स आपल्याला दिसतील. कारण की आज 7 समंदर पार अगर हम वो हमको ऑर्डर दे रहे तर ते विश्वास ठेवतात. नक्कीच. आणि इंडियामध्ये आता ती अडॉप्टेबिलिटी थोडी वाढायला सुरुवात झाली आहे. बरीच लोक आता थोडंसं चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. पण बऱ्याच वेळेस हा प्रॉब्लेम खूप जाणवतो का इकडची लोक क्विक डिसिजन घेत नाही. ती गोष्ट त्यांच्याच फायद्यासाठी असते, पण ती त्यांना समजून सांगावी लागते का ही गोष्ट तुमच्या फायद्यासाठी आहे, आणि तरी त्यांचे फॉलोअप घ्यावे लागतात. तर या गोष्टी कुठे ना कुठे इंडियामध्ये अशा वाटतात. बट नक्कीच याच्यावरती आपण काम करतोय आणि सगळ्यांनी येऊन पुढे काम केलं पाहिजे. तुमच्या ग्रोथमध्ये नक्की सिंहाचा वाटा कुणाचा म्हणता येईल? आपल्या इंडियन मार्केटचा की बाहेरच्या मार्केटचा? बघा, सिंहाचा वाटा 2 गोष्टींवरती डिपेंड होतो. एक असतात आपले कस्टमर आणि दुसरे असतात आपले एम्प्लॉई. तर नक्कीच इंडियाच्या मार्केटमधून मला असे एम्प्लॉईज मिळाले का ज्यांच्यामुळे सिंहाचा वाटा होता, आणि दुसरे का कस्टमर्स ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि नक्कीच त्यांनी काम दिलं. त्यावेळेला काम दिलं जेव्हा खरंच कामाची गरज होती. तर दोघांचा सिंहाचा वाटा आपल्याला म्हणता येईल. कारण की जेव्हा आपल्याला विन 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 सिच्युएशन असते तेव्हाच एखादी कंपनी ग्रो करत असते, आपण असं म्हणू शकतो. बरोबर. एकालाही जर सपोज विन सिच्युएशन नाही आहे तर कुठेतरी त्याच्यासोबत स्कॅम होतोय असा अर्थ त्याचा आपण म्हणू शकतो. राईट. आपण परत आपल्या प्रश्नांकडे वळूया. खरं तर आजचा जो पॉडकास्ट आहे, आजची जी चर्चा आहे ती मुळात फक्त AI ला घेऊन आहे, आणि ती Correct. खूप जास्त भीती बऱ्याच नवतरुणांच्या मनात आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, सगळीकडे सध्या एकच प्रश्न विचारला जातोय की AI मुळे जॉब्स जातील का? AI मुळे जॉब्स जातील, पण कोणाच्या जातील? जे AI ला अडॉप्ट करत नाहीये त्यांच्या जातील. याच्यामध्ये कॉन्सेप्ट एक समजून घ्या का AI हा तुम्हाला मदत करण्यासाठी आहे आत्ताच्या कंडिशनला. याला आपण कसं बघतोय का AI मुळे जॉब रिप्लेस होत आहेत. AI मुळे जॉब नाही, पूर्ण डिपार्टमेंट रिप्लेस होत आहेत. पहिली गोष्ट समजून घ्या, AI मुळे फक्त एक स्पेसिफिक जॉब रिप्लेस होत नाहीये, पूर्ण डिपार्टमेंटच रिप्लेस होतोय. आज मला सांगा का मार्केटिंगमध्ये जेवढ्या गोष्टी कराव्या लागायच्या, म्हणजे मार्केटमध्ये कॉम्पिटिटर रिसर्च, त्याच्यानंतर डेटा अनालिसिस, ट्रेंड अनालिसिस, त्याच्यानंतर कॉन्टेंट रिसर्च, कॉन्टेंट क्रिएशन, त्याच्यानंतर कॉन्टेंट रायटिंग, त्याच्यानंतर तुमचं ग्राफिक डिझायनिंग, नंतर तुमचं मेटा ॲड्स, बरोबर, परफॉर्मन्स मार्केटिंग, एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये मला सांगा कितीतरी गोष्टी अशा आहेत का ज्यांच्यावरती AIचे टूल्स आलेले आहेत होय, आणि ज्या खूप कमी कॉस्टमध्ये तुम्हाला करून देतात. बरोबर, इवन ऑल ग्राफिक डिझायनिंगबद्दल जर बोलायचं झालं तर एक ग्राफिक डिझायनिंग करण्यासाठी 4-4 तास लागायचे, होय, आणि तेच ग्राफिक डिझाईन्स आज विथिन 1 सेकंड नॅनो बनाना प्रोमध्ये जनरेट होतात. सो कुठे ना कुठे याच्यावरती इम्पॅक्ट येताना दिसतो. बट एक लक्षात घ्या, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे का जरी आपल्याला खूप चांगली घरी दाढी करता येते तर आपण घरी तरी करत नाही. ती करण्यासाठी आपण सलूनमध्ये जातो, बरोबर. कारण की ती शार्पनेस आपल्याला हवी असते. राईट, ओके, आपण घरी करू शकतो, पण आपण करतो का? नाही करत. जर तुम्हाला शार्पनेस पाहिजे तुम्हाला जावंच लागणार आहे. होय, तसंच इथे पण आहे. जर तुम्हाला शार्पनेस हवी असेल कामामध्ये, जो व्यक्ती त्या फील्डमध्ये मास्टर आहे, मग तो AI वापरून करू द्या का कसाही करू द्या, बरोबर, तो तुमच्यासाठी AI वापरून ती शार्पनेस प्रोव्हाइड करेल. मे बी तो जे पहिले तुम्हाला प्रोव्हाइड करत होता ना त्याच्यापेक्षा चांगल्या Better. पातळीवरती प्रोव्हाइड करेल. सो इथे जॉब शिफ्ट होणार नाहीये. ओके, इथे जॉब रिप्लेस होणार नाहीये, जॉबचा पूर्ण एक आपण काय म्हणतो कन्सेप्ट शिफ्ट होणार आहे, शिफ्ट होणार. आणि त्यासोबत तुम्हाला जावं लागेल. म्हणजे तुम्ही मला असं सांगण्याचा प्रयत्न करते की जो व्यक्ती हे करंट चेंजेस जे होत आहेत, ट्रेंड जे येत आहेत त्याला अडॉप्ट करेल 100% तो पुढे जाईल, जो नाही करणार तो त्याला थांबावा लागेल. ॲडॉप्ट करावंच लागेल. मला एक सांगा, आपण याच्यावरती एक एक्झाम्पल घेऊया क्विक. आता अगोदर व्यक्ती पायी चालायचे, तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जायचं आहे, आपल्याला पायी जावं लागायचं. बरोबर, त्याच्यानंतर चाकाचा शोध लागला, मग व्यक्ती टांग्यावरती जाऊ लागला, मग त्याच्यानंतर सायकलचा शोध लागला असेल, मग व्यक्ती सायकलने जाऊ लागला, मग त्याच्यानंतर गाडीचा लागला असेल, गाडीने जाऊ लागला, मग नंतर विमानाचा लागला, मग विमानाने जाऊ लागला. ह्याच्यामध्ये स्पीड वाढत गेला. बरोबर. बट चालणं थांबलं का? म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणं थांबलं का? नाही थांबलं. आणि आता आपण चंद्रावर जायच्या गोष्टी करतोय. करेक्ट आहे. म्हणजे आपण दुसऱ्या ग्रहावरती जाण्याच्या गोष्टी करतोय. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाण्याचा प्रवास थांबला नाही. प्रवास हा इथेही थांबणार नाही. तुमचं फक्त मीडियम चेंज होणार आहे, कोणत्या मीडियमने तुम्ही जाणार आहेत. राईट. सो AI इज द मीडियम, त्याला यूज करा. आणि किती लवकर आपण ते अडॉप्ट करतोय त्यावर Exactly. जेवढ्या कळेल की लवकर आपण फास्ट ग्रो करू शकू. जेवढ्या लवकर आपण अडॉप्ट करू. मला एक सांगायचं आहे अजून एक, का
जेवढ्या लवकर आपण अडॉप्ट करणार आहे या गोष्टी, तेवढ्या लवकर आपल्या देशाची पण प्रगती होणार आहे. आपण जसं कंटेंट क्रिएशन किंवा डिजिटलच्या संदर्भात या गोष्टी बोललो, परंतु मध्यंतरी अशा काही बातम्या येत होत्या की आय टी सेक्टरमध्ये म्हणजे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ज्या आय टी कंपन्या आहेत त्यांचं हायरिंग कमी झालं आहे किंवा फ्रेशर्स जे मुलं आहेत ते जरा टेन्शनमध्ये आलेत. Okay. काय विषय? भारताच्या टॉप 5 आय टी कंपनीज माहिती तुम्हाला, त्यांनी लास्ट इयरमध्ये किती हायरिंग केलं आहेत? एक्झॅक्ट आकडा नाही माझ्याकडे किती हायरिंग झालं असेल. ओनली 77 पीपल्स हायर केलेले आहेत. एक सोर्सनुसार फक्त 77 नवीन लोकांना जॉब मिळाली. भारतातल्या टॉप आय टी कंपनी, टॉप 5 आय टी कंपनी, टॉप 5 आय टी Yes. कंपनी त्यांचे मिळून 77, फक्त फक्त 77. 77. एका सोर्सनुसार फक्त 77 कंपन्यांना 77 नवीन कॅन्डिडेटला जॉब मिळाली आहे. जिथे दिवसाला शेकडो हायरिंग व्हायची. करेक्ट. ओके. म्हणजे एंट्री लेवलच्या जॉब्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय, याचा अर्थ हाच काढावा लागेल. मग आता याला काय करावं लागेल, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेतायत त्या एज्युकेशनसोबतच तुम्हाला कमीत कमी एंट्री लेवलचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला एंट्री लेवलसोबत अजून पुढचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. बरोबर. मग पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही मला आजचा आकडा सांगताय, मी तुम्हाला खरं तर 5 वर्षाबद्दल विचारतोय की येणाऱ्या काळात पुढच्या 5 वर्षामध्ये कुठल्या गोष्टींची भीती जास्त निर्माण होणार आहे? मला असं वाटतं का आता ह्युमन इन्व्हेन्शन्स कुठेतरी संपतील. ह्युमन इन्व्हेन्शन संपतील कारण की ए आय स्वतः त्यांचे इन्व्हेन्शन करतील. याचं एक एक्झाम्पल पण मी देतो. ओपन ए आयने त्यांचे जे नवीन मॉड्यूल्स आहेत त्यांचे बरेचसे कामं त्या स्वतःच्या म्हणजे ओपन ए आयनेच स्वतः केली आहेत. म्हणजे ओपन ए आयने जेव्हा त्यांचे नवीन मॉड्यूल्स बनवले ते बनवताना त्यांची कोडिंग स्वतः ओपन ए आयने केलेली आहे. म्हणजे तिथे ह्युमनची गरज पडलेली नाही आहे. म्हणजे नवीन येणारे इन्व्हेन्शन कदाचित ए आय स्वतः इन्व्हेंट करतील. ओके. तर अशा काही पॉसिबिलिटीज पण होऊ शकत आहेत. तर या अशा पॉसिबिलिटीजमध्ये लाईक ह्युमन इन्व्हेन्शन्स असतील, बट त्याला ए आयचा एक आपण म्हणू शकतो का मूलभूत आधार घ्यावा लागेल. मग आय टी सेक्टरचा जर आपण विचार करत असेल तर आय टी सेक्टरमध्ये असे कुठले डिपार्टमेंट किंवा असे कुठले जॉब्स रोल आहेत की ते जाण्याची शक्यता होऊ शकते? सगळ्यात अगोदर मला काय वाटतंय का UI/UX, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मॅन्युअल टेस्टिंग असे जे एंट्री लेवलचे जॉब्स आहेत ते कुठेतरी जाण्याचे चान्सेस आत्ताच दिसत आहेत. आत्ता क्लाउडबोट एकदम मॅसिव्ह टूल आहे सर. जर तुम्ही ते क्लाउडबोट इन्स्टॉल केलं ना, जे काम आम्ही 10 दिवस लावायचो एखादी सॉफ्टवेअर बनवायला ते 4 तासात होतं आहे. त्याच्यात तो टेस्टिंगही करतो, त्याच्यात तो UI/UX डिझायनिंगचा पार्टही करतो, त्याच्यात तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा पार्टही करतो. ओके. इव्हन ऑल त्याला काही आपल्याला चेंज करायचं असेल तर एक कमांड द्या, आपल्या नॉर्मल ह्युमन लँग्वेजमध्ये कमांड द्या, तो त्याच्यावरती चेंजेसही करतो. म्हणजे एक टूल आला, हाच टूल होता क्लाउड कोवर्क आणि क्लाउड बॉट. हे 2 टूल आले, यांच्यामुळे शेअर मार्केट पडलं होतं आत्ता मागे. बरोबर. म्हणजे विचार करा का ह्या एंट्री लेवलच्या जॉब्सचा विषय जो होता हा कुठे ना कुठे संपुष्टात आलेला आपल्याला दिसतोय आत्ताच. आता याच्यामध्ये काय आहे का कोणत्या जॉब सर्व्हायव्हल करतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता हे प्रिडिक्ट करणं थोडं अवघड आहे, पण मला असं वाटतं का ज्यांच्याकडे थिंकिंग पॉवर चांगली आहे, जे आउट ऑफ द बॉक्स विचार करू शकतात, ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांच्याकडे डिसिप्लिन आहे, जे गोल्स बघू शकतात, जे गोल्स कंप्लीट करू शकतात, अशा लोकांचे जॉब्स जाणार नाही. आणि जी लोकं फक्त एका SOP वरती बेस्ड होती का माझ्याकडे हे काम आलं मी त्याला अशा पद्धतीने करणार आहे, अशा पद्धतीने विचार करणाऱ्या माणसांचं काही खरं नाही आहे. खरं तर आपण आय टीबद्दलच बोलतोय, परंतु मला तुमच्याकडनं काही केस स्टडी पण जाणून घ्यायची आहे की अजून कुठले असे सेक्टर आहेत जिथे अशा काही गोष्टी घडू शकतात किंवा अशा भीती अजून कोणाकोणावर निर्माण होऊ शकतात. मी तुम्हाला एक रिसेंट केस स्टडी देतो, मी माझ्याच कंपनीची देतो. आमच्याकडे ना काय होतं का आमची कंटिन्युअस हायरिंग चालू आहे. तर कंटिन्युअस हायरिंग चालू असल्यामुळे आम्हाला रेग्युलरली इंटरव्ह्यूज, स्क्रीनिंग ह्या फेजेसमधून जावं लागतं. तर आमच्याकडे ATS आहे, ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम आहे, आणि त्याच्यामध्ये अगोदर AI इंटिग्रेटेड नव्हता, पण आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामध्ये AI इंटिग्रेशन स्टार्ट केलं. आता जो रिझ्यूम अपलोड होतो त्या रिझ्यूमला AI ॲनालाइज करतो आणि दिलेल्या जॉब रोलसोबत JD सोबत कम्पेअर करतो तो किती % योग्य आहे. तर सगळे एका जॉबसाठी जर 100 रिझ्यूम्स आलेले असतील तर त्याच्यातली टॉप 10 कॅन्डिडेट्स तो मला सिलेक्ट करून पुढच्या फेजला देतोय. त्या फेजला जर मी त्याच्यासोबत इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला आहे तर AI त्याचा इंटरव्ह्यू घेतोय थ्रू व्हॉइस एजंट्स, थ्रू व्हिडिओ एजंट्स. ओके. आणि इथे त्याने जे काही उत्तरं दिली आहेत याच्यावरती डिसिजन होऊन मग त्याला ॲक्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये बोलवलं जातं आहे. म्हणजे जिथे आमचा इंटरव्ह्यू घेणं,
आणि अशा लोकांचा इंटरव्ह्यू घेणं का जी कॅपेबल नाही आहेत, बरोबर. त्यांच्यामध्ये कॉम्पिटन्सी नाही आहे, अशा लोकांच्या इंटरव्ह्यूमध्ये आमचा जो काही वेळ जात होता तो आम्ही खूप रिड्यूस केला. आता आमच्यापर्यंत अशी लोक येतात ॲटलिस्ट त्यांचं सरफेस एक क्लिअर आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे एक प्रोसेस मी तुम्हाला जी सांगितली का HR डिपार्टमेंटचं कम्प्लीट वर्क जवळपास 60% आम्ही ॲटो मोडवरती घेऊन गेलो आहे. तर अशा बऱ्याच केस स्टडीज आहेत, त्या आपण वन बाय वन बघूया. नक्कीच त्याचा उलगडा होईलच. परंतु सर, AI कितीही पॉवरफुल झालं, ह्युमन इंटेलिजन्स रिप्लेस करू शकेल का? नाही करणार. मग आपण त्याच्यावरतीच एक मागे सेंटेन्स वापरलं की ज्याच्याकडे विजन आहे, ज्याच्याकडे गोल्स आहेत, ओके, जो आउट ऑफ द बॉक्स विचार करू शकतोय, जो स्पेसिफिक एका कॅटेगरीमध्ये खूप नॉलेजेबल आहे, अशा लोकांना AI रिप्लेस नाही करू शकत. AI तुम्हाला सजेशन्स देतं आहे, आजही सजेशन देतं आहे AI तुम्हाला. AI पूर्णपणे डिसिजन घेत नाही आहे आणि डिसिजन घेण्याची पॉवर ही फक्त व्यक्तीमध्ये असते. आता याच्यामध्ये पण दोन गोष्टी, एक क्विक डिसिजन मेकिंग आणि एक पूर्ण विचार करून डिसिजन घेणं. बरोबर. आता दोघांमध्ये कंपॅरिझन आपल्याला बघावं लागेल पुढच्या 5 वर्षामध्ये, का जे क्विक डिसिजन घेणारे विन होतात का जे पूर्ण अभ्यास करून डिसिजन घेणारे विन होतात. कारण की इथे पूर्ण अभ्यास करून AI पण तुम्हाला देतोय. नक्कीच. ओनली डिसिजन मेकिंग इज फ्रॉम द ह्युमन साईड. आता जो लवकर डिसिजन घेईल मे बी तो पण विन होऊ शकतो, किंवा याचे काही वाईट परिणाम होतात का हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळायला, म्हणजे आपल्याला पण दिसायला मिळेलच. नक्कीच. सर, आमच्या काही मित्रांना काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा, असे कुठले प्रोफेशन आहेत किंवा अशा कुठल्या स्ट्रीम्स आहेत ज्या खरं तर AIच्या रडारवर आहेत? सगळ्यात अगोदर व्हिडिओ एडिटिंग. सध्या व्हिडिओ एडिटिंग AIच्या रडारवरती आहे. दुसरं लाईक शूटिंग पण आपण आता बघतोय की बरेच कॉन्टेंट हे AI जनरेटेड आहे. माझ्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे माझे जर सोशल मीडिया तुम्ही बघितले तर मागच्या 2 महिन्यापासून आम्ही पूर्ण कॉन्टेंट AI थ्रू जनरेट करून घेतोय. माझा पूर्ण एक AI अवतार जनरेट केलेला आहे आणि तोच ते व्हिडिओ बोलतो, तेच व्हिडिओ एडिटिंगला आम्ही देतो आणि तेच व्हिडिओ एडिट होऊन येतात. आता जो एजंट आम्ही वापरतोय, जो टूल आम्ही वापरतोय दॅट इज हेजन. आणि हेजन टूलमध्ये आता एडिटिंगचंही ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे तुम्ही एडिटिंगही सिलेक्ट करा, जो व्हिडिओ जनरेट होईल तो विथ एडिटिंग असेल, म्हणजे त्याच्यात बी रोल्स, त्याच्यामध्ये लाईक कॅप्शन्स, एव्हरीथिंग विल बी ॲडेड. सो मला असं वाटतं का पहिले व्हिडिओ इंडस्ट्री किंवा VFX इंडस्ट्री एक रडारवरती आहे. दुसरं एक आमची स्वतःची इंडस्ट्री, सॉफ्टवेअर इंडस्ट्री, ती ऑलरेडी रडारवरती आहे. कारण की सगळ्यात बरोबर. अगोदर काही झालं तर ते आम्हीच सगळ्यात अगोदर पुढे असतो. तर सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये काय का म्हणजे मला असं वाटतं का, मी एक सिम्पल शब्दात जर उत्तर दिलं याचं, तर ज्या गोष्टी मॅक्झिमम ज्यांचा बेस सरफेस डिजिटलवरती स्टँड होतो, अशा गोष्टी सगळ्यात जास्त हॅम्पर होतील. कारण की AIकडे जी पॉवर आहे किंवा तो जिथे जिथे डिसिजन घेऊ शकतो दॅट इज रिलेटेड टू डिजिटल. म्हणजे AIला आता ओपन क्लॉकवरून एक टूल आलेला आहे ज्याला पूर्ण कम्प्युटरचा ॲक्सेस आहे. म्हणजे तुम्ही व्हॉट्सॲपवरून मेसेज केला आणि त्याला सांगितलं का एवढी फाईल आहे, एवढी मेल करून दे, तर तो तुमच्या कम्प्युटरची ती फाईल शोधेल, त्या फोल्डरमध्ये जाईल, तिथून तो फाईल घेईल, मेलवरती जाईल, मेल ड्राफ्ट करेल आणि तो पाठवून देईल. म्हणजे त्याला कम्प्युटरचा ॲक्सेस आहे. म्हणजे डिजिटलमध्ये जेवढं तुम्हाला डिजिटली जेवढा ॲक्सेस त्याला अवेलेबल आहे आणि त्याला रिलेटेड जेवढी जॉब्स आहेत ते कुठेतरी जाण्याची शक्यता आपल्याला दिसते, किंवा तेवढे डिपार्टमेंट्स किंवा तेवढे बिझनेसेस हे हॅम्पर होण्याची शक्यता आपल्याला दिसते. मग याच्यामध्ये पण 2 कॉन्सेप्ट्स आहेत का तुम्ही AI वापरून ॲज अ सर्व्हिस द्या, तो एक कन्सेप्ट येऊ शकतो पुढे. आता जसं एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतोय का तुम्ही लाईक सॉफ्टवेअर बनवतात, मग आता पुढे काय करणार जर AI सॉफ्टवेअर बनवतील तर? मग आम्ही AI वापरून सॉफ्टवेअर तुम्हाला बनवून देऊ. राईट. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे हे तुम्हाला माहीत नाही आहे ना. त्याच्यामध्ये बऱ्याच कॉन्सेप्ट्स अशा आहेत का त्या आम्हाला माहिती आहेत. त्याच्यामध्ये काय काय लागतं तुम्ही फक्त जनरेट करून घेणार. होस्ट करण्यासाठी तुम्हाला गरज पडणार आहे का नाही पडणार आहे आमची. तुम्हाला त्याच्यामध्ये सिक्युरिटी कन्सर्न चेक करण्यासाठी आमची गरज पडणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे बनवलं आहे जर ते प्रॉपरली वर्क करत नसेल तर त्याला रिपेअर करण्यासाठी आमची गरज पडणार आहे. उद्या जाऊन तिथे काहीतरी व्हॅलिडेशनचे एरर आले तिथे सॉल्व्ह करण्यासाठी आमची गरज पडणार आहे. म्हणजे असं होणार नाही का पूर्ण डिपार्टमेंट संपेल, पण कुठे ना कुठे एक आपण जे म्हणतो 50-60% हॅम्पर होईल. बरोबर. सर, AIमुळे ह्युमन स्किलवरची डिपेंडन्सी कमी होत झाली अशी भीती निर्माण होते. ह्युमन्सची डिपेंडन्सी नक्कीच कमी होत जाते, बट मला असं वाटतं का त्याला आपण आहे ना स्पीड आणि स्केलसोबत मॅच केलं पाहिजे. म्हणजे याला आपण अजून एक एक्झाम्पलने समजूया का जेव्हा कम्प्युटर आलेत ना त्याच्या अगोदरही लोकांना असंच वाटलं होतं
बट म्हणजे आपण तेव्हा सगळे मॅन्युअल काम करायचो, बुक होय. किपिंग करायचो, हम्म. पण त्याच गोष्टी आता आपण कम्प्युटरवरती करायला लागलो. त्याच्यामध्ये मग टूल्स वापरायला लागलो, मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्याच्याने फक्त स्पीड वाढला. म्हणजे जो जगाचा स्पीड होता काहीतरी करण्याचा तो वाढत गेला. एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी अगोदर एवढी टेक्नॉलॉजी नव्हती बरोबर. आणि एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर भरपूर वेळ लागायचा. हम्म. पण आता टेक्नॉलॉजीमुळे ते सहज शक्य झालंय. जी बिल्डिंग बांधायला 3-3 वर्ष लागायची, म्हणजे ताजमहलला बांधायला काहीतरी, मला नाही माहिती एक्झॅक्ट किती वर्ष लागली होती, पण एक असा अंदाज पकडूया 15-20 वर्ष लागली असतील. तर 15-20 वर्ष आता नवीन जर ताजमहल बांधलं तर तेवढा वेळ लागणार नाही, लागणार कारण की नाही. टेक्नॉलॉजी आहे. तसंच आता फक्त तुमचं स्पीड वाढणार आहे, जगाचा स्पीड वाढून जाईल याच्यामुळे. बरोबर. मग सर AI मुळे जर समजा डिपेंडन्सी आपली कमी होत चालली आणि जर कंपनीजमध्ये किंवा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये पण जर डिपेंडन्सी कमी झाल्यामुळे तुमचं लोक कमी होत असतील किंवा एम्प्लॉयमेंट जर कमी होत असेल तर स्ट्रक्चरवरती काही फरक पडेल का? नक्की स्ट्रक्चरवरती फरक पडेल. नवीन जॉब रोल्स ओपनिंग होतील आणि त्यांचा नवीन जॉब रोल्स हे तयार होतील. म्हणजे जसं आतापर्यंत AI प्रॉम्प्ट इंजिनियर हा जॉब रोल नव्हता, तसं AI प्रॉम्प्ट इंजिनियर हा जॉब रोल येईल. AI सिस्टीम डिझायनर हा जॉब येईल. AI ग्राफिक डिझायनर हा जॉब येईल. म्हणजे असे तुमचे जॉब रोल हे चेंज होतील. इथे एक व्यक्ती जर एक काम करू शकत होता, त्याच्याऐवजी एक व्यक्ती 4-5 काम करू शकतो किंवा 10 काम करू शकतो. म्हणजे त्याच्याकडे मल्टिपल जॉब रोल्स असू शकतात आणि इथे त्याला AI वापरून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, मार्केटिंग डिपार्टमेंटचंच एक्झाम्पल घेऊया. बरोबर. आता मार्केटिंगमध्ये काय होतं का, अगोदर कॉम्पिटिटर रिसर्चसाठी वेगळा पर्सन असायचा. आपण एक मोठ्या कंपनीबद्दल बोलतो. मोठ्या कंपनीमध्ये कॉम्पिटिटर रिसर्चसाठी एक वेगळा असायचा, ट्रेंड अनालिसिससाठी वेगळा असायचा, परफॉर्मन्स मार्केटर वेगळे असायचे, त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनर वेगळे असायचे, व्हिडिओ एडिटर वेगळे असायचे, त्याच्यानंतर शूट करणारे वेगळे असायचे, त्याच्यानंतर कॉन्टेंट रायटर वेगळे असायचे. होय. असे बरेच वेगळे जॉब रोल्स होते. बरोबर. बट आता काय होईल, एक व्यक्ती येईल, त्याच्याकडे हे सगळे एजंट्स असतील आणि तो हे सगळ्या एजंट्सवरून त्याचं काम करून घेईल आणि पुढे जाऊन तो याची सिस्टीम पण डिझाईन करेल, मग एजंट्स बनवेल आणि तो या प्रत्येक प्रोसेसला इम्प्रूव्ह करण्याचा हे करेल. तर या प्रकारे त्याचा जॉब रोल हा चेंज होईल. बरोबर आहे. जॉब रोल चेंज होईल, स्ट्रक्चर चेंज होईल, ह्युमन डिपेंडन्सी कमी होईल आणि AI एजंट्स या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेतील. करेक्ट. मान्य. परंतु जो टच अँड फील ह्युमनमध्ये आहे तो तुम्हाला मशीन देईल का? नाही देणार आणि देईलही. दोघं गोष्टी आहेत याच्यामध्ये. दोन गोष्टी आपण अशा समजून घेऊया. मशीन काम करतात शॅडो इफेक्टवरती. म्हणजे आपण त्यांना ट्रेन करतो आणि ते तसे आउटपुट देतात, बरोबर. तर आता ट्रेन करणारा व्यक्ती त्याला जेवढं ट्रेन करणार आहे तो तेवढे आउटपुट तसे देण्याचा प्रयत्न करणार आहे. मग जो टच अँड फील तो व्यक्ती मॅन्युअली जसा देतोय त्याने तसा टच अँड फील देण्याचा जर त्याला शिकवलं तर तो तसं देण्याचा प्रयत्न करेल. तर मग इथे सगळा जो खेळ आहे तो ट्रेनिंग डेटा सेट आणि प्रॉम्प्ट्स आहे AIमध्ये. म्हणजे AIमध्ये तुम्ही एखादा प्रॉम्प्ट टाकला, तुम्हाला जे रिझल्ट येईल तेच रिझल्ट मला येईल याची गॅरंटी नाही आहे. तुम्हाला वेगळा देईल, मला वेगळा देईल. डिपेंड्स ऑन प्रॉम्प्ट अँड कॉन्टेक्स्ट. इथे सगळ्यात मोठा खेळ प्रॉम्प्ट आणि कॉन्टेक्स्टचा आहे. म्हणजे याच्यामध्ये मी बऱ्याच लोकांना सांगतो का मला जर एक सिंपल मेल जरी लिहायचा असेल ना, माझा प्रॉम्प्ट 250 लाईनचा असतो आणि तो मला जनरेट करून देणारा जो कॉन्टेंट आहे तो मे बी 50 लाईनचा असेल. म्हणजे आउटपुट 50 लाईनचं असेल, पण त्याच्यासाठी मी इनपुट त्याला 250 लाईनचं देतोय. मग 250 लाईनचं इनपुट देणं वर्थ होतं का? पण मी त्याला 250 लाईनचं इनपुट एकचदा देतोय, त्याच्यानंतर तो 50 लाईनचे आउटपुट मला बऱ्याच वेळा कंटिन्युअस मिळत आहेत. म्हणजे त्याच्यासाठी मी त्याची सिस्टीम एकदा डिझाईन करतोय. सो प्रॉम्प्टवरती सगळा खेळ आहे का आउटपुट काय मिळेल. टच अँड फील देता येईल ना, का नाही देता येणार त्याच्यामध्ये. तो टच अँड फील देण्याचं काम शॅडो इफेक्टमध्ये झालं पाहिजे. जसं जी काम करण्याची जशी काही पद्धत आहे. आणि याच्यावरती मी खूप महत्त्वाचा मुद्दा घेतोय. याच्यावरती मी काम केलंय स्वतः. म्हणजे मी याच्यावरती बराच वेळ काम केलं. तुम्ही एखादं काम करता, बरोबर. एखादी प्रोसेस आहे तुमची, ती तुम्ही फॉलो करतात आणि त्याच्यात तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळत आहेत, बरोबर. तुम्ही काय करायचं, ते रिझल्ट तुम्हाला चांगले मिळत आहेत, पण तुम्ही वर्ल्डमधले तसे व्यक्ती आहात का ते रिझल्ट तुमचे वर्ल्डमध्ये कम्पॅरिझन जर केले तर तुमचे चांगले आहेत का? मे बी नाही. ओके. मग तुम्ही काय करणार, ChatGPTमध्ये जाणार, ChatGPTमध्ये टाकणार की मी हे काम आहे, माझी करण्याची अशी पद्धत आहे. ओके. आणि तुला याच्यावरती डीप रिसर्च हा मोड ऑन करायचा आहे. आणि तुला शोधायचं आहे का हे काम करण्याची जगातली सगळ्यात बेस्ट पद्धत कोणती आहे. मग याच्यामध्ये तू सगळ्या बुक्सचा रेफरन्स घे, यूट्यूबच्या व्हिडिओजचा रेफरन्स घे आणि जेवढा डेटा इंटरनेटवरती अवेलेबल आहे त्याचा रेफरन्स घे. आणि मला माझ्या काम करण्याचा जो काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला वर्ल्डची बेस्ट प्रोसेस बनवून दे.
आणि आता तो डीप रिसर्चला चालू करतो. डीप रिसर्च मे बी 10 मिनिटं घेतो चॅट जीपीटीमध्ये. डीप रिसर्चला 10 मिनिट? 10 मिनिट घेतो तो. तो काय करतो, तुम्ही जे कॉन्टेक्स्ट दिलेला ना, आता हा कॉन्टेक्स्ट तो वेगळ्या वेगळ्या सोर्सेसवरती सर्च करतो आणि ज्यांनी ज्यांनी काही आउटपुट दिलेले आहेत त्याच्यावरती, ज्यांनी ज्यांनी काहीतरी इनपुट दिलेले आहेत ते सगळे तिथून घेऊन येणार आणि त्याच्यावरती तुम्हाला एक पूर्ण रिझल्ट एक जनरेट करून देणार. आणि मी काय करतो, मी फक्त एका टूलवरती अवलंबून राहत नाही. मी सेम काम चॅट जीपीटीला दिलं, सेम क्लाउडला दिलं, सेम जेमिनायला दिलं, सेम ग्रोकला दिलं, सेम परप्लेक्सिटीला दिलं. सगळ्यांचे रिझल्ट कंबाईन करणार आणि परत ज्यांचे रिझल्ट मला आवडले त्याच्यावरती हा सगळा डेटा अपलोड करणार आणि परत त्याला सांगणार का तुझं आउटपुट मला कुठेतरी 50% आवडलंय, परत एकदा काम कर. आणि आता तो जो काही रिझल्ट देणार आहे दॅट आय विल यूज ॲज अ कॉन्टेक्स्ट. आणि त्याच्याने मी AI एजंट बनवणार. म्हणजे मी AI एजंट बनवतो असा. आणि जे मला रिझल्ट मिळतात, तुम्ही माझ्या पोस्ट बघितल्या असतील बऱ्याच वेळेस, ग्राफिक डिझायनिंगमध्येध्ये किंवा कशामध्येही बघितल्या असतील, किंवा माझं एखादं AIचं काम तुम्ही बघा, नॉर्मल व्यक्तींपेक्षा माझं खूप वेगळं असतं. तर त्याच्या मागचं कारणच आहे, कारण की मी त्याच्यावरती एवढा मागचा रिसर्च केलेला असतो, तेव्हा ते तसे रिझल्ट द्यायला चालू होतात. तर मग कॉन्टेक्स्ट तुम्ही काय देताय आणि प्रॉम्प्ट तुम्ही काय देताय त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. बरोबर. सर, आपण काही वेळापूर्वी जेव्हा केस स्टडीचं आपण बोलत होतो, तुम्ही सगळ्यात पहिले एक्झाम्पल दिलं व्हिडिओ प्रोडक्शनचं किंवा व्हिडिओ एडिटिंगचं. करेक्ट. यामध्ये सगळ्यात मेजर रोल येतो VFXचा. करेक्ट. आणि मागच्या काही काळामध्ये जेव्हा AIची सुरुवात झाली होती, खरं तर सगळ्यात आधी गदा आली ती VFX वरती. करेक्ट आहे. आणि VFX इंडस्ट्री ऑलमोस्ट बंद झाल्याच्या कगारवरती होती. बऱ्याच लोकांनी स्ट्राईक पण केल्या होत्या. या सिच्युएशनला तुम्ही कसं बघताय? सगळ्यात अगोदर स्ट्राईक करून काहीच बेनिफिट होणार नाही. त्या गोष्टी आता आपल्या कंट्रोलमध्ये राहिलेल्या नाही आहेत. म्हणजे बी फ्रँक, का आपण नाही यूज केलं, चला इंडियामध्ये तुम्ही इंडियापुरतं स्ट्राईक करू शकतात, बट अदर कंट्रीज त्याला यूज करतील आणि मे बी ते पुढे जातील. ओके, सो स्ट्राईक आणि ह्या सगळ्या गोष्टीत आता काही अर्थ राहिलेला दिसत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट का त्याला अडॉप्ट करणं आणि त्याच्या थ्रू तुम्ही सर्व्हिस देणं हा सगळ्यात बेस्ट पर्याय मला वाटतो. आता याच्यामध्ये मी जसं तुम्हाला अगोदरही एक एक्झाम्पल दिलं का आपण काही गोष्टी स्वतः करू शकतो, पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपली माहिरत नसते. तर मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये तेवढी इफिशियन्सी अचीव्ह करणं आपल्याला जमत नाही. आपण ज्याच्यामध्ये डेली काम करतो त्याच्यामध्ये आपण करू शकतो. सो VFXमध्ये पण तसंच आहे सर. VFXमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, कलर ग्रेडिंगपासून कलर कॉम्बिनेशन्स, शॅडोज, म्हणजे मला माहीत नाही VFXमध्ये काय काय असतं, म्हणजे मलाही माहीत नाही. आणि मी जरी प्रॉम्प्ट इंजिनियर असलो तरी मी त्याच्यामध्ये कितीही गोष्टी टाकल्या, इनबिल्ड केल्या, तरी तो शॅडो इफेक्ट जो मी देण्याचा प्रयत्न करतोय तो मला मिळणार नाही, जो तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल तो मिळेल. म्हणून तुम्ही पण त्याला तसं अडॉप्ट केलं पाहिजे आणि त्याच्या थ्रू सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राईट. सर, तुम्ही हे सगळं सांगत असताना ह्या गोष्टींचा उल्लेख केला की तुम्ही तुमच्या बऱ्याचशा पोस्ट ज्या आहेत त्या ग्राफिक डिझायनरकडनं न बनवता तुम्ही स्वतः आता AI द्वारे बनवायला लागले, काही व्हिडिओज तुम्ही AI द्वारे बनवायला लागलेत. करेक्ट. मला प्रश्न असा विचारायचा आहे, AI द्वारे जनरेट केलं हे जे कंटेंट आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे हवं तसं मिळेल, हवं तितकं फास्ट मिळेल, परंतु यामुळे ओरिजिनल कंटेंटची व्हॅल्यू कमी होईल की वाढेल? ओरिजिनल कंटेंटची व्हॅल्यू ऑब्व्हियसली वाढणार आहे. कारण की आता कसं आहे का, व्हिडिओवरती आपण बोलूया, पोस्टमध्ये तरी एक थोडंसं चेक कम्पॅरिझन करणं थोडंसं अवघड आहे का. मी पोस्टबद्दल पण बोलेल, पण आता अगोदर व्हिडिओबद्दल बोलूया. आता व्हिडिओ जेव्हा मी जनरेट करतोय AIने, दॅट इज AI हे कुठेतरी आपल्याला अजून कधीतरी कळतंय का हे AI जनरेटेड व्हिडिओ असतील. आणि आपण असं जर विचार केला का अजून पुढच्या 5 वर्षात ते कळणारही नाही, एवढा सॉफ्ट त्याच्यामध्ये काम होईल. बट कुठे ना कुठे जो स्क्रिप्टेड कॉन्टेंट तो बोलतोय आणि जो कॉन्टेंट मी आत्ता बोलतोय याच्यामध्ये खूप फरक आहे. तो माझी फक्त ऑडिओ, माझी बोलण्याची स्टाईल कॉपी करतोय, बट माझे इमोशन्स त्याच्यामध्ये कॉपी करत नाही आहे. तो माझे फेसचे स्ट्रक्चर कॉपी करतोय, पण ज्या फेसवरती मी बोलताना माझ्याकडे आत्ता टेन्स्ड असला पाहिजे का माझ्याकडे आत्ता स्माईल असला पाहिजे, तो तेवढ्या लेवलला अजून कॉपी करू शकत नाही आणि मे बी तो करू पण शकणार नाही, बिकॉज इट इज मशीन. राईट. आणि मशीनला कितीही केलं तरी तो शॅडो इफेक्टवरती काम करतो. आपण जसं म्हटलो तर शॅडो इफेक्टमध्ये एवढ्या बारीक बारीक गोष्टी त्याला सांगणं ह्या थोड्याशा डिफिकल्ट होत जातात. सो इथे आपण त्याला असं बघितलं पाहिजे का जे जनरल कॉन्टेंट आहे दॅट शुड बी क्रिएटेड विथ युझिंग AI, बट ज्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे तिथे तुम्हाला नॉर्मल फोटोशूट्स किंवा नॉर्मल व्हिडिओ शूट्स ह्या करावेच लागणार. लग्नाचे व्हिडिओ थोडी AI ने बनवता येतील. नक्कीच सर. एक थोडंसं तुम्हाला पुन्हा मागच्या काही काळात घेऊन जातो. साधारण 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वीचा जो काळ होता, आम्ही जेव्हा कॉलेजला होतो
त्यावेळेस कॉलेजमध्ये असलेल्या माझ्या त्या मित्राचा नंबर मला आजही पाठ आहे. ओके. या गोष्टीला 15 वर्ष होऊन गेलीत. आता माझ्याकडे स्मार्टफोन आहे, आयफोन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. माझ्या फोनमध्ये जवळजवळ 5,000 कॉन्टॅक्ट्स आहेत, परंतु मला एकाही व्यक्तीचा नंबर लक्षात नाही आहे. हे खरं आहे. मग मला प्रश्न असा विचारायचा आहे की AI ने जर नॉलेज ॲक्सेसिबल होतं आहे, परंतु मग तुमची ब्रेनस्टॉर्मिंग करण्याची किंवा स्मरणशक्ती हे जे प्रकार आहेत हे कमी होत जातील का? नक्कीच होत आहेत. कसं आहे का, ह्युमनकडे जेवढं ब्रेन आहे तेवढ्या ब्रेनचा तो उपयोग करणार आहे. अगोदर कसं होतं का, तुमच्याकडे लिमिटेड डेटा होता. जसं जसं तुम्ही मार्केटमध्ये जात गेले, ओके, तसं तसं तुमच्याकडे डेटा वाढत गेला आणि आपल्या माइंडमध्ये काहीतरी एक म्हणजे किती आपण साठवून ठेवू शकतो याला कुठेतरी एक लिमिट असेल आणि तो लिमिट कुठेतरी बायपास होताना आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण जर घ्यायचं म्हटलं तर आपण जर मोबाईल हातात घेतला आणि रील ऑप्शन आपण चालू केलं किंवा शॉर्ट ऑप्शन चालू केलं तर आपण किती 3 सेकंदात रील शिफ्ट करतो आणि म्हणून 3 सेकंदचा हुक रूल आपण समजतो. बरोबर. ओके, तर 3 सेकंदात व्यक्ती शिफ्ट करत जातो, शिफ्ट करत जातो, शिफ्ट करत जातो आणि हा कॉन्टेंट फ्लड किंवा डेटा फ्लड म्हणू शकतो आपण. हा जो डेटा फ्लड होतोय हा कुठे ना कुठे ह्युमन स्टोअर करू शकत नाही, एवढी त्याची कॅपॅसिटीच नाही. हे सगळं त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं आहे, म्हणून तो इन्स्टंट काहीतरी रिलीफ शोधतोय. म्हणजे 3 सेकंदात त्याला आवडत नाही तर तो स्किप करतो. आणि हे जर आपण 15-20 वर्षापूर्वीचं बघा, एखादा मूवी लागू द्या, ॲडसुद्धा आपण बघायचो. आत्ता ते ॲड्स बघायला जाऊ द्या, ते 5 सेकंद कधी होतील असं आपल्याला असं वाटतं. होतं. म्हणजे एवढं फास्ट आपण झालेलो आहे. मग याच्यावरती मला असं म्हणायचं आहे का ज्या गोष्टी खूप तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी ब्रेनस्टॉर्म झाल्याच पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या बिझनेसशी रिलेटेड आहे, तुम्ही ते व्हिडिओज बघत असाल तर ते तुम्ही ब्रेनस्टॉर्म करून बघितलेच पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी लागणार आहेत अशा डॉक्युमेंट्सला तुम्ही ब्रेनस्टॉर्म केलंच पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही स्पेसिफिकली AI वरती डिपेंडंट राहू नका. AI वरती कोणत्या गोष्टींवरती डिपेंडंट राहायचं आहे आणि कोणत्या गोष्टींवरती नाही हे समजून घेण्यासाठी आता कोर्सेस येतील मार्केटमध्ये क्या मे बी. कारण की या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होतील. विदाऊट ब्रेन स्टॉर्मिंग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीच अचीव नाही करू शकत. जोपर्यंत तुम्हाला तुमचे गोल्स तरी ब्रेनस्टॉर्म करावे लागतील ना, तुम्हाला तुमचे विजन तरी ब्रेनस्टॉर्म करावे लागतील ना, तर तसे तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे ते ब्रेनस्टॉर्म करणं खूप गरजेचं आहे. सर, आपण ही जी चर्चा सगळी करतोय खरं तर हा एका एपिसोडमध्ये संपणारा विषय नाही आहे, एका भागात संपणारा विषय नाही. आपल्याला पुन्हा या गोष्टी करता भेटावंच लागेल, पुन्हा चर्चा करावीच लागेल. परंतु आत्ता आज हा विषय थांबवत असताना मला तुम्हाला खूप महत्त्वाचा एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. एक काळ होता सर जेव्हा आपण घरात सर्वांसोबत बसून टी व्ही बघायचो, त्या मूवीचा त्या गोष्टींचा आनंद घ्यायचो. नंतर टेक्नॉलॉजी इतकी वाढत गेली की तेच टी व्ही, तेच वेब सिरीज, त्याच सगळ्या गोष्टी तुमच्या फोनवरती आल्या. नाशकात तरी ती परिस्थिती नाही आहे, परंतु मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबईचं स्पेसिफिक जर आपण म्हटलं तर लोक आज प्रवास करत असताना त्यांच्या हातामध्ये कंटिन्यू फोन असतो आणि त्यांना तो मूवी, ती वेब सिरीजच्या सगळ्या गोष्टी संपवायच्या असतात. टेक्नॉलॉजी तुमचा म्हणजे मला प्रश्न असा विचारायचा आहे की टेक्नॉलॉजी तुमच्या वेळेचं बंधन पाळते का, किंवा टेक्नॉलॉजीचे आपण गुलाम होत चाललोय का? नक्कीच टेक्नॉलॉजीचे आपण गुलाम होत चाललो आहे, ही गोष्ट मान्य करावीच लागेल. कारण आपण मोबाईल ॲडिक्टेड झालेलो आहे, आपण टेक्नॉलॉजी ॲडिक्टेड झालेलो आहे. तुम्ही एक दिवस, फक्त एक दिवस तुमच्या बिझनेसवरती जा आणि कोणताच डिव्हाइस वापरू नका किंवा पूर्ण दिवसभर तुम्ही कोणताच डिव्हाइस वापरू नका. त्या दिवशी अक्षरशः तुमच्या डोक्याचं दही झालेला दिसेल. कारण की सगळं आपलं त्याच्यामध्ये स्टोअर आहे आणि त्या गोष्टी त्याच्यामधून जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आपलं काम पुढे सरकणारच नाही आहे. आणि राहिली गोष्ट व्हिडिओज किंवा वेब सिरीजचा, आता हा प्रश्न कसा असतो का आपण इन्स्टंटली ह्या एवढ्या फास्ट याच्यामध्ये एंटरटेनमेंट शोधत असतो आणि ह्या शोधताना आपण मग ते जेव्हा वेळ मिळेल, आता मुंबई पुण्यासारख्या सिटीचे हाल असे आहेत. आपण नाशिकमध्ये बरे आहोत, 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी जर ते त्या ट्रेनमध्ये घालवत आहेत आणि तिथे मग त्यांना दुसरा ऑप्शन काहीच नाही आहे तर ते मोबाईल बघतायत, कानाला इयरफोन लावतायत आणि व्हिडिओ बघतायत. म्हणजे त्यांनी त्याला करमणुकीचं साधन बनवलं आहे. आणि ह्या कॉन्सेप्ट्समध्ये तो कुठे ना कुठे फक्त एंटरटेनमेंट शोधण्याच्या नादामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. पण तो त्या गोष्टींमध्ये बराच वेळ अशासाठी देऊ शकतो का तिथे तो योग्य गोष्टींसाठी करू शकतो. त्याचे 2 तास जाणारच असतील तर तो स्वतःला कसं कॅपेबल बनवू शकतो याच्यासाठीही तो प्रयत्न करू शकतो. परंतु तेही जर करायचं असेल तर मुद्दा परत तोच आहे की तुम्हाला कंटिन्यू तुमची टेक्नॉलॉजी, तुमचा मोबाईल तुम्हाला कंटिन्यू ॲक्सेस करावाच लागेल, त्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी होणार नाही. आता कसं आहे का आपण खूप पुढे निघून आलेलो आहे.
त्या गोष्टी होणारच आहे आणि त्याच्यावरती काही कोणाचा कंट्रोल असू शकणार नाही. बट सेल्फ कंट्रोल हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतःवरती कंट्रोल करू शकतात तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं का तुम्ही स्वतःसोबत काही वेळ घालवला पाहिजे. स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही बऱ्याच काही गोष्टी करू शकतात ना. तुम्ही 2 तास जरी आज स्वतःसोबत घालवले ना, तर तुमच्यासारखा व्यक्ती या जगात नसेल, तुमच्या एरियात नसेल. कारण की तुम्ही आता थिंकिंगवरती काम करायला सुरुवात करत असतात. सो एआयच्या युगात थिंकिंगही खूप महत्त्वाची असणार आहे. नक्कीच. तर मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये ह्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, की आपण नक्की टेक्नॉलॉजीचे गुलाम होत चाललोय, की टेक्नॉलॉजीला आपण गुलाम करून तिच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे. नक्की कुठल्या गोष्टी आपल्यावरती हावी होत आहे आणि कुठल्या गोष्टीमधून आपण बाहेर निघालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आपण आता आढावा घेतला. परंतु नक्कीच आपल्याला घाबरायची गरज नाही आहे, चिंता करण्याची गरज नाही. कारण उमेश सर आपल्यासोबतच आहेत आणि पुढच्या भागामध्ये आपण त्यांच्याकडनं अजून काही गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत, जिथे एआयला वापरायचं कसं आणि एआयद्वारे आपण पुढे कसं जायचं या गोष्टींचा आपण अभ्यास करूया. आजच्या भागात आपण आज थांबतोय. लवकरच भेटतोय पुढच्या भागात. धन्यवाद.